25 जानेवारी 2012चा दिवस. स्वारगेटमधून एसटी ड्रायव्हर संतोष मानेनं सकाळी 8:15ला MH14 BT 1532 ही पुणे सातारा पुणे बस आपल्या ताब्यात घेतली. मास्टर कीने गाडी चालू केली आणि वेगाने हडपसर रस्त्याला बाहेर पडला. तिथून शंकरशेठ रस्त्यानं महात्मा गांधी रस्ता, सोलापूर बाजार चौकी, पूल गेट, नेहरू रस्त्यानं डायस प्लॉट, सेवन लव चौक, मुकुंद नगर, लक्ष्मी थिएटर, मंत्रिमंडळ चौक, वीर सावरकर चौक ते संतोष भेळ सेंटर अशी 14 किलोमीटर बस पळवली. या 14 किलोमीटर मार्गावर अर्ध्या तासात संतोष मानेनं पायी चालणारे लोक, दुचाकी, चारचाकी आणि रस्त्यावर येतील ती वाहनं चिरडली. बस पुढं जायची आणि मागून लोक पळायचे. रस्त्यावर चक्काचूर झालेल्या गाड्या, जखमी लोक आणि छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पडले होते. संतोष मानेनं पुण्याच्या रस्त्यावर अक्षरशः रक्ताची रंगपंचमी खेळली होती. आज 13 वर्षांनंतर चाकण शिक्रापूर रस्ता या पुण्यातील व्यस्त आणि ट्रॅफिकच्या रस्त्यावरही काहीसं असंच दृश्य बघायला मिळाले. एका मद्यधुंद कंटेनर चालकाने रस्त्यावरील वाहतुकीचे नियम तोडत सुमारे 20 ते 25 वाहनांना उडवलं. इतकंच नाही तर कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही धडक दिली. अखेर 30 ते 40 दुचाकीस्वारांनी पाठलाग करत त्या कंटेनर चालकाला जातेगाव हद्दीत पकडलं. अक्षरशः चित्रपटात शोभावा असा अंगावर काटा आणणारा थरार प्रत्यक्षदर्शींनी अनुभवलाय. तर नेमका हा अपघात कसा घडला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चाकण शिक्रापूर हा रस्ता चाकण, शिक्रापूर आणि रांजणगाव या 3 मोठ्या औद्योगिक वसाहतींना जोडतो. त्यामुळे इथल्या रस्त्यावर आणि प्रमुख चौकांमध्ये कायमच वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नित्यनियमाने वाहतूक कोंडी होते. किरकोळ आणि मोठे अपघात तर वारंवारच होत असतात. अशातच गुरुवारी दुपारी मद्यधुंद कंटेनर चालक चाकणवरून शिक्रापूरच्या दिशेने निघाला होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कंटेनरचा खूप वेग होता. सुरुवातीला त्याने चाकणमधील माणिक चौकात 3 महिलांना उडवलं. काही कळायच्या आत मेदनकरवाडी फाट्यावर एका 5 वर्षाच्या मुलीलाही उडवलं. मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. हे पाहून त्याने इतर वाहनांनाही धडक दिली. शेल पिंपळगावमध्ये सिलेरिओ आणि एका गाडीलाही उडवलं. समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक देऊन कंटेनर भरधाव वेगाने पुढे निघून जात होता. बहुळ गावात पोलिसांच्या गाडीने कंटेनरला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या इर्टिगा गाडीला पण धडक देत हा कंटेनर पुढे निघाला. एका स्विफ्ट कारलाही धडक दिली. चौफुला परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका माल वाहतूक टेम्पोलाही उडवलं. ही धडक इतकी जोरात होती की टेम्पोच्या पाठीमागील बाजूचा चेमटाच झाला. तिथं स्थानिकांनी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला. चौफुला टाटा एस ही गाडी पलटी होऊन तिच्या खाली बाईकवरील एक महिलाही अडकली. शेल पिंपळगाव हद्दीपासून रस्त्यावरील 30 ते 40 दुचाकीस्वार तरुणांकडून हा पाठलाग सुरू होता. मात्र कंटेनरचा चालक काही थांबायचं नाव घेत नव्हता. सुसाट वेगानं पळत असल्याने तो अडवण्यात अडथळा येत होता. कंटेनरच्या समोर जाणंही धोक्याचं होतं. अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर जातेगाव हद्दीत संबंधित कंटेनर पकडण्यात यश आलं. चाकणपासून पिंपळे जगताप हद्दीपर्यंत सुमारे 20 ते 25 वाहनांना या कंटेनरनं धडक दिली. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव ते चौफुला या भागांपर्यंत हा थरार सुरूच होता. बहुतांश अपघात CCTVत कैद झाला असून अनेक वाहनांचं मोठं नुकसान झाले. या भीषण अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेत. यावरून अपघात किती भयंकर असेल याचा अंदाज लावता येऊ शकेल. पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सुदैवानं यात कोणतीही मनुष्यहानी झालेली नाहीये. तर स्थानिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. आता मंडळी, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.